शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या पाहायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। सबस्क्राइब केले की या चॅनलवरती रोज ठळक बातम्या पाहायला मिळतच असतात। तर आता पीक विम्याबाबत देखील अपडेट आहे। नमो शेतकरी बाबत देखील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। कांदा निर्यातीत 13% घट, 600 कोटींचा फटका। कांदा निर्यातीतून तब्बल 3922 कोटींचा व्यवसाय, 40% निर्यात शुल्काचा झाला परिणाम। कांदा निर्यातीबाबत सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे। सध्या फटका देखील बसलेला आहे। अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 15,554 कोटींचा निधी मंजूर। सध्या जर पाहायला गेलं तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भुसावळ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील झालेली आहे। तसेच महाराष्ट्रासाठी मोठा निधी देखील उपलब्ध झालेला आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी देखील चांगला निधी आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषीसाठी सर्वात मोठी रक्कम देखील देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। नुकसान भरपाई पीक विमा अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल, कारण की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत होती, तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसान देखील झालेले होते। नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 43 कोटींची भरपाई। कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाला। अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपणार आहे। नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना आता 43 कोटींची भरपाई मिळणार आहे। सध्या स्थितीला सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे, कारण सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। त्यामध्ये नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना 43 कोटींची मदत मिळणार आहे। अजित पवारांचा कर्जमाफीबाबत सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। थकीत कर्ज माफ करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आपल्याला दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी कालच माहिती दिलेली होती, त्यामध्ये थकीत कर्ज माफ करणार असं ते म्हटलेले होते। सध्या जर पाहायला गेलं तर सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे हे कर्ज आता माफ होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कांद्याच्या दराबाबत अपडेट। पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 3,000 रुपयांपर्यंतचा मिळत आहे बाजारभाव। तसेच सरासरी दर पाहायला गेलं तर 2,100 रुपये, तर कमीत कमी दर 1,200 रुपये कांद्याला भेटत आहे। तर आवक 6,720 क्विंटलपर्यंत आलेली होती। व सध्या सोयाबीनचे दर पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर हे 4,300 रुपयांपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत। दरामध्ये सध्या स्थितीला चढ उतार आहेत, तर काही ठिकाणी दर देखील स्थिर असल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 31,526 शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम लवकरच जमा होणार। 51 कोटी 21 लाखांचा खरीप पीक विमा झाला मंजूर। आता सध्या पाहायला गेलं तर बहुतांश तालुके आता हळूहळू पात्र होत चाललेले आहेत। टप्प्याटप्प्याने तालुक्याने हे मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे। आता मागच्या वेळेस आपण पाहिलेलंच आहे की जत तालुका देखील पीक विम्यासाठी आता पात्र झालेला आहे। त्यातली त्यात अजून नवीन तालुके देखील अपडेट होत चाललेले आहेत। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुढील तालुक्यासाठी 51 कोटी 21 लाखांचा खरीप पीक विमा मंजूर झालेला आहे। तुमचा कोणता तालुका आहे व जिल्हा नक्की कळवा। त्या जिल्ह्याबाबत काय अपडेट असतील ते आपण नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। सध्या स्थितीला चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे। त्यातली त्यात अहिल्यादेवीनगर नाशिक जिल्हा देखील मदतीसाठी पात्र ठरलेला आहे व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। हमी भावासाठी केंद्रावर दबाव आणणार राहुल गांधी। सध्या पाहायला गेलं तर शेतकरी नेत्यांनी घेतली संसद भवनात भेट। हमी भावासाठी केंद्रावर दबाव आणणार असं राहुल गांधी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकरी नेत्यांनी संसद भवनामध्ये राहुल गांधी यांची भेट घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे। शंभू बॉर्डरवर तूर्त जैसी ती स्थिती आपल्याला देखील दिसून आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, बॅरिकेड्स हटवण्यासाठी समिती देखील स्थापन असल्याचं चित्र आपल्याला देशभरातून पाहायला मिळत आहे। सर्वात दिलासादायक बातमी आहे। धनंजय मुंडे यांचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। तातडीने वितरित करा उर्वरित पीक विमा, धनंजय मुंडे यांचे निर्देश।
आता पाहायला गेलं तर काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात आता धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा निर्णय देखील घेतलेला आहे। आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होत आहे। त्यातली त्यात गेल्या वर्षी दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात काल धनंजय मुंडे यांनी निर्देश देखील दिलेले आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आता इथून पुढे तातडीने लवकरात लवकर पीक विम्याची उर्वरित मदत जी आहे ती वितरित करा। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सरसकट करावी पटोले। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती करण्यासाठी पटोले आक्रमक झालेले आहेत। पटोले यांनी असं देखील सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा नक्की मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यभरातील बहुतांशी शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत। आता सरकार पुढे काय निर्णय घेतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे। परंतु त्याबाबत एक महत्त्वाची देखील अपडेट आली आहे। सरकार आता बैठक घेत आहे, ती बातमी देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खरीपाची 7,150 कोटी विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 4,000 कोटी जमा, उर्वरित रक्कम लवकरच होणार खात्यात वितरित। आता सध्या पाहायला गेलं तर खरीपाची 7,150 कोटींची विमा भरपाई मंजूर झाल्या असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी भरपाई मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल। बीड जिल्ह्यातील खरीप 2023चा उर्वरित पीक विमा तातडीने वितरित करण्याची देखील धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलेले आहे। तसेच पाहायला गेलं तर इतर जिल्ह्यासाठी देखील दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे। इतर जिल्ह्यासाठी देखील मदत लवकरात लवकर देण्यात येईल असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यातील खरीप 2023चा उर्वरित जो काही पीक विमा राहिलेला असेल तो तातडीने वितरित करण्याचे देखील आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत। मंत्रालय बीड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात बैठक देखील झालेली होती, त्यामध्ये असं देखील ते म्हणालेले आहेत। सध्या जर आता पीक विमा सर्व जिल्ह्यासाठी सरसकट देण्यास जर सुरुवात केली तर शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं राज्यभरातून आहे। अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, राष्ट्रीय युवा काँग्रेसची मागणी, तहसीलदारांना दिले निवेदन। अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी आहे। आता पाहायला गेलं तर राज्यभरात खूप ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यातली त्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असल्या कारणाने शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत आहे। आता सरकार काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आता लवकरात लवकर मदत देण्यात यावी। विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस बरसला, आज देखील मध्यम पावसाची शक्यता। सध्या पाहायला गेलं तर लोमवणी येथे देखील सर्वाधिक 300 मिलीमीटर पाऊस। कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती, तसेच पुण्यात देखील पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे। आर्थिक जीवन देखील विस्कळीत झाल्याची स्थिती राज्यभरात आहे। आता सर्वात मोठी बातमी, खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न, विशेष अधिवेशन बोलवण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली। आता कर्जमाफीबाबत हालचाली वाढत चाललेल्या आहेत। कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार व किती लाखांपर्यंत कर्ज माफ होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे। सध्या जर पाहायला गेलं तर विशेष अधिवेशन बोलवण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्या कारणाने सध्या स्थितीला कोणताही निर्णय होऊ शकतो, आता नाही तर कधी नाही असं देखील आपल्याला पाहायला मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी तसेच मराठा आरक्षण याबाबत देखील आता चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता पुढील काय हालचाली होतात याकडे देखील आपण लक्ष देऊन आहोत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, अपडेट देऊ। सर्वात मोठी बातमी आहे, पावसामध्ये आता उघडीप देखील काही ठिकाणी पाहायला मिळू शकते। काही ठिकाणी आज तुरळक ठिकाणी सूर्यदर्शन पाहायला मिळेल, तर ज्या ठिकाणी आज सूर्यदर्शन नाही झाले त्या ठिकाणी पुढील 2 दिवसात सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे। पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावलेली होती, त्यातली त्यात आता उघडीप आपल्याला पावसाची पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे। सध्या स्थितीला पावसासंदर्भात ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल। तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा। पीक विमा तुमच्या जिल्ह्यात मिळालेला आहे का नाही ते देखील कळू शकता। तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव या चॅनलच्या कमेंट खाली तुम्ही टाकू शकता, जेणेकरून त्याबाबत आपण सविस्तर अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊ। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। धन्यवाद।